नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक नम्र विनंती, सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्यामुळे तुम्हाला आमचे फ्युचरमध्ये येणारे व्हिडिओ ताबडतोब बघायला मिळतील. आज एक आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. लोन मंजुरांचे फरक. बऱ्याचदा काय होतं, की आपल्याला हे जे बँकिंगचे जे शब्द असतात ना, ह्याच्यामध्ये खूप गोलमाल आहेत. आयुष्यात नेहमी कुणाला तर ना प्रत्येकालाच म्हणू आपण, की लोन काढायची वेळ येतेच. मग कुणाला होम लोन असेल, पर्सनल लोन असेल, एनिथिंग. शक्यतो हे होम लोनच्या बद्दल ना, हे असे 3 टर्म्स तुम्ही ऐकले असतील. त्याच्यामध्ये ना लोन अप्रूव्ह झालं. बऱ्याचदा ना समजतच नाही लोकांना, की लोन अप्रूव्ह झालं म्हणजे काय झालं? बँकमध्ये आजकाल बँकिंग टर्म्स थोड्याशा फसव्या पद्धतीच्या असतात. आपल्याला बँकिंगचं जे शब्द आहेत, त्याचे अर्थ लवकर लक्षात येत नाहीत. लोन अप्रूव्ह झालं. बेसिकली आपण जेव्हा आपण बँकेत जातो किंवा आपल्याला एखादा मेसेज येतो बघा, एस-एम-एस येतो, की 9,00,000चं तुम्हाला प्री अप्रूव्ड लोन आहे. प्री अप्रूव्ड लोन 9,00,000 रुपयाचं किंवा 10,00,000 रुपयाचं प्री अप्रूव्ड लोन आहे. बरेचदा आपल्याला कॉल येतात, की असं-असं मी ह्या बँकेतून बोलतोय आणि तुम्हाला 9,00,000चं प्री अप्रूव्ड लोन आहे. आता प्री अप्रूव्ड लोन असेल, की लगेच आपल्याला लोन मंजूर झालं म्हणजे तुमच्या काय अकाउंटला पैसे येत नसतं. या टर्म्स मधला फरक सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा आपण बोलू इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल म्हणजे काय? इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल हे जे आहे इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल या शब्दाचा अर्थ काय आहे? हे शक्यतो बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, की अशी जाहिरात असते बघा, आम्ही फक्त 10 मिनिटामध्ये लोन मंजूर करून देतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितली असेल ना जाहिरात, की आम्ही 2 मिनिटात लोन मंजूर करून देतो. आम्ही 1 मिनिटात लोन मंजूर करून देतो. हे जे लोन मंजूर करून देतात 1 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये, तर हे जे मंजुरी असते याला इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल म्हणतात. इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल झालं म्हणजे पैसे मंजूर झाले नाहीत. हे समजून घ्या. इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल कुठल्या बेसिसवर असतं? तर हे सिबिलच्या बेसिसवर असतं. शक्यतो सिबिलच्या बेसिस म्हणजे आपला सिबिल कसा आहे? सिबिल चांगला असेल, 700च्या वर असेल, पाठीमागे बाउन्सेस नसतील, कधी लोन काढलं नसेल, तर अशा वेळेला आपले इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल होऊन जातो. ओके. प्लस आपला इन्कमही कन्सिडर केला जातो. समजा तुम्ही सॅलरीड लोक आहात किंवा तुम्ही बिझनेसवाले लोक आहात, तुमच्याकडे आय-टी-आर वगैरे आहे, लोन डॉक्युमेंट आपण दिले, तर अशा वेळी सुद्धा इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल देतात. ते 10 मिनिटांमध्ये देतात, 5 मिनिटांमध्ये देतात. म्हणजे ते सिव्हिल बेस आणि आपल्या इन्कम बेसवर आपलं ते डिसाईड होतं. याला म्हणतात इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल. इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल दिल्यानंतर त्यांची खाली खूप साऱ्या टर्म्स कंडिशन्स असतात. त्या अटी असतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रत्येक अटीमध्ये असं दिलेलं असतं, जर खालील अटीमध्ये तुम्ही जर बसलात तरच हे इन प्रिन्सिपल लेटर जे आहे, इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल हेच फायनल राहील, अन्यथा हे कॅन्सल होऊन जाईल. आणि त्या टर्म्स कंडिशन्स असतात, की तुम्ही हे डॉक्युमेंट आणा, ते डॉक्युमेंट आणा, पेपर्स आणा, प्रॉपर्टी पेपरचे डॉक्युमेंट्स आणा आणि मग जर ह्याच्यात जर ते बसलं, तुमचं लीगलमध्ये वगैरे सगळ्यात बसलं, तरच हे लोन मंजूर. अशा टर्म्स कंडिशन, प्रचंड टर्म्स कंडिशननं भरलेलं हे लोन मंजुरीचं पत्र असतं, ज्याच्यावर बिलकुलही विश्वास कधी ठेवायचा नाही. आपल्याला मस्त 50 लाख 1 कोटीचं जरी लोन मिळालं, प्री प्री काय इन प्रिन्सिपल लोन अप्रूव्हल, तरी विश्वास ठेवू नका. ओके. त्याच्यानंतर दुसरं असतं तर प्री अप्रूव्ड लोन. जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला एस-एम-एस येतात, आपल्याला कॉल येतात. बरेच लोकं म्हणतात, "अहो, तुम्हाला 9,00,000चं प्री अप्रूव्ड लोन आहे." तर प्री अप्रूव्हल लोन म्हणजे जस्ट सिबिल बेसिसवर दिले, जिथं आपल्याला इन्कम किंवा पेपर्स, कुठले डॉक्युमेंट्स कुठलेच कन्सिडर केलेले नाहीयेत. ओके. आणि ज्यावेळी मग ते आपल्याला पेपर्स मागतात, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड द्या, तुमची सॅलरी स्लिप द्या, तुमचं ह्याव द्या, तुमचं त्याव द्या आणि मग त्याच्यानंतर ते लोन रिजेक्ट होऊन जातं. सो याच्यामध्ये लोन रिजेक्शनचे चान्सेस आहेत. तिसरा जो असतो तो पोस्ट सँक्शन लेटर. हे लेटर आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे पोस्ट सँक्शन लेटर म्हणजे काय असतं? ज्यावेळी आपण बँकेला लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करतो. सर्व म्हणजे आपले इन्कम पेपर्स असतील, आपले प्रॉपर्टी पेपर्स असतील, हे सर्व पेपर दिल्यानंतर जे सँक्शन लेटर मिळतं, त्याला म्हणतात पोस्ट सँक्शन लेटर आणि ते फायनल असतं. आणि ते प्रोसेस होम लोनच्या केसमध्ये ती मिळायला कमीत कमी 15 ते 20 दिवस सहज जातात. फार म्हणजे खूपच चांगली प्रॉपर्टी असेल बाबा, एन-ए वगैरे असेल रजिस्टर्ड वगैरे, अगोदर त्या प्रॉपर्टीला लोन दिलं असेल कुठल्या बँकांनी वगैरे नामांकित, तर 1-2 कमीत कमी 2-3 दिवस तरी पकडाच. कारण त्याच्यामध्ये लीगल चेक होईल, तुम्हाला व्हॅल्युएशनला येऊन जाईल वगैरे, वगैरे काही गोष्टी त्याच्यामध्ये असतातच. तरी पण आपल्याला 3 दिवस, कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 1 महिन्यानं जे आपल्याला लेटर मिळतं होम लोनच्या केसमध्ये, इट इज अ पोस्ट सँक्शन लोन. त्याच्यानंतर कुठलं लेटर राहत नाही, दॅट विल बी फायनल लोन.
तर हे फसव्या लोनचे ऑफर्स असतात. बरेच लोकं मला फोन करतात, "अहो सर आम्हाला बजाजनं 9,00,000ची ऑफर दिली आहे, आम्हाला फोनपेनं ऑफर दिली आहे. मग तुम्ही का आमचं लोन कॅन्सल करताय, रिजेक्ट होतंय." म्हणजे लोन अप्रूव्ह आणि लोन प्री अप्रूव्ड या शब्दातच हा सगळा गोलमाल आहे. त्यामुळं अशा फसव्या टर्मला फसू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ओळखीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. जे लोकं नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत ते प्लीज सबस्क्राईब करा आणि इथून पुढे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला फायनान्स रिलेटेड बघायला मिळतील. व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.